आज हा व्हिडिओ स्कॉटलंडच्या हेरिटेज म्युझियममध्ये आला आहे. आम्ही 2-4 दिवस झालं स्कॉटलंडला येऊन, कारण काय व्हिडिओ फक्त मेमरीसाठी बनवतो आहे. तर हा जो आहे म्हणजे पूर्वी खूप कसे लोक राहायचे, तर प्रत्येक घरं वगैरे ते सगळं दाखवत आहेत. तर एंट्री केल्या म्हणजे फ्रीवालं आहे आणि पार्किंगचे 3 पाऊंड घेतात, बाकी डोनेशन द्यायचं. त्यांना मेंटेन करायला खूप खर्च लागतो, त्यामुळे ते डोनेशन घेतात. आणि एंट्री केल्या लहान मुलांना प्लेग्राऊंड आहे. पहिलं प्लेग्राऊंड करणार आणि मग नंतर म्युझियम पाहणार. प्लेग्राऊंड करता ओवी थोडी पडली, त्यामुळे नाराज होती. आता इकडं आहे युग, इकडं आहे. मग आता हे झालं की आम्ही हेरिटेज म्युझियम पाहणार. हेरिटेज म्युझियम थोडंच असेल पण चांगलं असेल, म्हणजे जुन्या घरी कसं होते वगैरे ते मी करेल शॉर्टमध्ये. छोट्या ॲक्टिव्हिटी इकडं म्युझिकसाठी आहे. जंप केल्यावर आवाज येतो. युग चला आता जाऊ आपण पटकन. मग ते म्युझियम पाहायचं नाही का तुला? खेळायचं आहे, पण म्युझियम पाहून मग नंतर परत खेळू शकतो ना. आय डोंट वॉन्ट एनिथिंग. चला पहिलं आपण म्युझियम पाहायला जाऊ. हे काय, हे खायचं आहे का? हे नाही मी नाही खाणार ते. तुला काय खायला पाहिजे घे त्याकडनं. प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि तिथं त्यांनी चॅरिटी बेसवर त्यांचं कल्चर पूर्वी कसं होतं ते दाखवलं. लोक देतात डोनेशन 4-5 युरो वगैरे, आणि त्यांना मेंटेन करायला लागत पण असेल, मग डोनेशनची गरजच तर आहेच, कारण हे गव्हर्नमेंटची नाही आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी. ब्लॅक हाऊस म्हणतात ते. जुन्या काळातलं कसं ब्लॅक हाऊस होतं ते. एंट्री केली इथं जुनं आपलं जसं सप्रा असायची इंडियाला, त्या टाईपचं वाटतंय. तर हे त्यांचं बेड, हे बघ त्यांचे इन्स्ट्रुमेंट आहेत काय बनवायचं. तसंच आहे ना, वाचताच येतं जुन्या घर नाही का. आणि एक त्यांचं किचन दिसतंय ना. जुनं नाही काय सप्रा असायची आपली, तसा वास येतो. सेम तेच, तोच वास आहे सेम. हे दुसरं घर आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असेल. म्हणजे खूप पण जुनं असं नाही आहे, पण मला वाटते 100-150 वर्षापूर्वीचा. हां, तुझा पण फोटो काढतो. यस चला. हां थांबा, आता हे काय बघू ना आपण. हां अरे हे काहीतरी प्रिंटिंग कसं जुनं होतं ते बहुतेक. काय लिहिलं आहे? हां ते नाही, प्रिंटिंग नाही, कपडे कसे बनवायचे युगू, याच्यात ना कपडे बनवायचे ते. हा हे कपडे बनवायचं मशीन आहे. हे बघ इकडे वूल आहे त्याचा, आणि असे कपडे बनवतात. मूल नाही, वूल. हे हाऊस, लाकडी हाऊस. युग तर आमचा टूर गाईड आहे. हो टेलिफोन बघ इकडे, टेलिफोन फोन. हॅलो. कोण नाही, ते चालूच नाही, ठेवून दे. हॅलो. हिंदी विंग. Bathroom with bathtub, kitchen, case thirsty. पाणी तापवायचा बोंबा, थर्मास, ड्राय बाल्कनी. दाखव हे काय. इथे क्लोज आहे बाळा, क्लोज आहे. आउटसाइड कसा एरिया होता ते. बेडरूम पण हे मॉडर्न घर आहे, म्हणजे 40-50 वर्षापूर्वीचं आहे. हे म्हणजे असं खूप जुनं नाही. जुनी घरे आहेत पुढं, ते थोड्या वेळाने असेल. आणि वर जिना जायला ते क्लोज आहे. हां क्लोज आहे, मग आपण आता नाही वर जायचं. हां आपण नाही झोपू शकत. नाही, बंद आहे.
ओके हे मसाज चेअर मसाज चेअर नाही ती यो नॉर्मल चेअर आहे नॉर्मल चेअर कसं काय नॉर्मलच आहे ओके हे एक घर शेतकऱ्यांचे किंवा आपले शीप कसे ठेवायचे काय झालं म्हणजे ह्या 2 शिपला इथंच ठेवून जाऊ लागतं. हे शीपसाठी होत ना मी हे पूर्वी पाहिलेत आगी धनगरांचे आपल्या इकडं पण असं असायचं पाहिलेत मी असं हॅलो हे पाहिलं मी असं असायचं आपल्याकडं कोणाला माहीत नाही खरं असायचं दीदी असं पाहिलं मी इथं असं छोटं छोटं म्हणली का नाही पण असायचं मी तुला सांगतोय ना इकडं शिप सगळे ठेवायचे मेंढ्या असायचं मला वाटतं धनगरांचं पूर्वी तर हंटिंग होम सारखं आहे मला तिथं शेपर्डचं घर आहे शेपर्डचं घर आहे का हां तसंच वाटतं ते नॉनव्हेज खाते ते शेपर्डचे शूज शेपर्डचं घर आहे बळा बेड मेंढपाळाचं घर बेड बेड ओके केटल किचन त्याची कपडे बिस्किट मेंढ्यांचे ते वूल आणि वगैरे काढायला त्यांचे जे वरची लोकर आहे ना ते काढायचे इन्स्ट्रुमेंट आहेत सगळे आणि त्याच्यानंतर हे वूल बनवायचं याचं ते कारण इकडे एवढी थंडी असल्यामुळे पहिले तर वापरतच असतील हे. मोठे जाड स्वेटर ते राजे महाराजे नाही कसे जाड काना बिना घालायचे ते पण असं काहीतरी आपल्याकडे पालं लावणाऱ्यांची घरं असायची लोहाराचं दिसते हां बरोबर लोहाराचं दिसते म्हणजे इकडची पण सिस्टम बऱ्यापैकी सेमच होत्या आपल्यासारखं थोडंफार इकडे तिकडे चेंज होतं पण सिस्टम्स तर सगळ्या सेमच होत्या बेड हे मी पाहिलंय ते नाही का डाली वगैरे बनवायला यायची बघ लोक पप्पा मलठण मामाच्याकडे ना आमच्याकडे मलठणला आहे ना असतं ना मलठणला वगैरे ना ते जे नाही का डाली बनवतात बघ त्यांची घरं अशी असायची हे काय आहे लेटर बॉक्स कोणाच लेटर आले बघ बरं आले का लेटर संडेला बंद आहे दुकान गावातलं दुकान सिस्टम ऑलमोस्ट आपल्या इकडं सारखी सेम टू सेम आहे काही बदल नाही आहे हे काय आपल्याकडे असे ह्या असायचे बघ चहाच्या किटल्या अजून पण वापरतात ते चहाच्या किटलं नाही चहा द्यायला अजून पण वापरतात वर जायला वरचं माहीत नाही सॉरी सेम टू सेम इथून शॉपिंग मी घाबरलो ना तिथं माहिती होते आत गेलो ते फोटो काढला मी तिने तुला हॅलो म्हणलं अरे रिअल कसं काय लिहितं की त्या शॉपकीपरचं घर का नाही करते येतं बाय करते येतं बेकार नाही पण हेच होती स्वीट हेच होती फक्त फरक एवढाच की हिटर आहेत त्याच्यावर त्यांचं कौलं थोडीशी वेगळीत आपल्यापेक्षा असे सेम शोपीस आपल्याकडे भरण्या थोड्या वेगळ्या असायच्या शोपीस तर सेम पोस्ट ऑफिस अरे पोस्ट ऑफिस पण सेम टू सेम दिसत आहे अजून पण ही पोस्ट ऑफिस असतात की आपल्याकडे असेच असतात परंतु हे काय वेट करायचं आहे का स्टालचे तराजू छोटासा तराजू जुन्या मशिनरी तिथं जुन्या मशिनरी मला तिकडचे कळायला नाही काय आहेत नक्की ते प्रिंट इंजिन नाही ते काय ट्रेन सारखं दिसतंय काहीतरी ट्रॅक्टर तर ठीक आहे आता लेटेस्ट काळातलं आहे हां हे तर आहे जुनं पाणी ओढायचं पूर्वीचे ते आड जे असायचे तिथून पाणी ओढायला सिमेंट अजून पण असतात आता ट्रॅक्टरमुळे थोडेफार चेंज झाले असतील पण बऱ्यापैकी सेमच आहे बैलगाडी चाक आहे तिकडं हे काय दीदी हां ओके रिपेअरिंगसाठी मग तिथं भट्टी वगैरे सगळं ठेवलं आहे
तो भाता बघतो लोहाराचा भाता तिकडे भात भाता सांडशा बनवायच्या हे काहीतरी वेगळं आहे भट्टी